की काहीतरी नवीन करायचं, काहीतरी ॲडव्हेंचरस करायचं. चौकामध्ये 2 ग्रॅज्युएशनची मुलं सिगरेट पित होती. तर 8व्या-9व्या वर्गातली मुलं बघत होती, यार ती मुलं सिगरेट पित होती मस्त स्टाईलमध्ये एकदम. बघायचं का आपण ओढून कशी लागते ती सिगरेट, कशी किक देते ते. क्युरिओसिटी. नको रे बाबा, सिगरेट पिला तर ॲडिक्शन होईल. एक प्रश्न काय होतंय, काही होत नाही, बघू ना, ट्राय करू ना. अरे माणसानं ट्राय केलं पाहिजे, काहीतरी नवीन ट्राय केलं पाहिजे. व्हॉट इज दिस कॉल्ड ॲज टेंडन्सी? नॉवेल्टी सिकिंग, ॲडव्हेंचरस. एक काम करू, आपण एक ग्लास बियर पिऊन घेऊ, मोठी नाही, छोटी छोटी. नको रे बाबा, त्याचं ॲडिक्शन होईल. काही होत नाही रे, एक ग्लास पिल्यानं काय होते. एक मुलगा दुसऱ्या मुलाला म्हणतो, काहीतरी आपण, अरे देख आपण, नाउ वी आर ग्रोइंग, अब अभी बड़े हो रहे, अपन ये कर सकते हैं. बरोबर है, ऐसा लगता है. मित्रों, गफलत कुठे होते माहिती आहे का, की ते एक सिगरेटचा कश आपल्याला छान वाटतो, म्हणजे कुणी पिला तर कुणालाही छान वाटतं बरं का. एक ग्लास बियर पिली तर कुणालाही छान वाटतं. प्रॉब्लेम काय, त्या एक सिगरेटच्या कशवर किंवा एक ग्लास बियरवर आपण थांबत नाही. कारण तो कश आपल्याला फार छान हॅपी फिलिंग देऊन जातो, तो एक ग्लास बियरचा आपल्याला छान हॅपी फिलिंग देऊन जातो. मग ती हॅपी फिलिंग परत परत मिळवायची क्रेविंग आपल्याला होते, इच्छा आपल्याला होते. मग एक कशचं 2 कश, 2चं 3, मग 1 सिगरेट, मग 2 सिगरेट, 1 ग्लासचे 2 ग्लास, 2चे 4 ग्लास, असं वाढतं आणि आपण त्याच्या आहारी जातो. ओके. आता तुम्ही म्हणाल छान तर वाटते ना, सिगरेट पीने के बाद अच्छा लगता, दारू पीने के बाद अच्छा लगता, तो का नाही पियाचं? लाइफ इज फॉर एंजॉयमेंट, राइट? बरोबर है. मगर ऐसा नहीं है. सिगरेट पीने से कैंसर होता है, गले का, फेफड़े का और किडनी का. इवन जो पुरुषत्व आहे ते सुद्धा नाहीसं होतं. दारू पिल्यानं लिव्हर खराब होतं, पोटाचे अल्सर होतात, किडनी खराब होते, खूप डॅमेज होते. याची कल्पना तुम्हाला नसते. आपण त्या क्षणिक किकसाठी आणि क्षणिक आनंदासाठी आपण ती घेतो, पण त्याचे गंभीर परिणाम आपल्याला माहीत नसतात. तुम्हाला जर माहीत करायचे असेल तर आपल्या शहरामध्ये कमीत कमी 7 ते 8 कॅन्सर हॉस्पिटल आहेत. तिथे तुम्ही एकदा जस्ट जाऊन व्हिजिट करा की सिगरेट पिल्यामुळे, तंबाखू खाल्यामुळे त्या पेशंटची काय अवस्था होते. तुम्ही जर त्यांना पाहिलं ना तर तुम्हाला उलट्या होती. पूर्ण एक जबडा काढलेला, हे पूर्ण काढलेलं, हे गळा पूर्ण काढलेला, इथून नळ्या, इथून एक नळी, पोटातून एक नळी, तुम्ही पाहू सुद्धा शकत नाही. एवढी दयनीय अवस्था असते, बेकार. आणि तशी परिस्थिती जर आपल्यावर ओढवली तर काय होईल? यू इमॅजिन. ही कल्पना तुम्हाला नाही आहे ना, तुम्ही लहान आहात. माझं काम हेच आहे की तुम्हाला या वयामध्ये येऊन सजग करणं, सावध करणं. तोच उद्देश आहे या आजच्या कार्यक्रमाचा. ओके. तुम्ही त्यांना पाहू सुद्धा शकत नाही. त्याच्यामुळं मित्र हो, नॉवेल्टी सिकिंग ज्याला म्हणतो आपण, ॲडव्हेंचर काही करायचं असेल तर सिगरेट दारू पिऊन नाही, आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा. समाजाच्या नजरेमध्ये यायचंच असेल तर काहीतरी असं करून दाखवा ज्याने समाज तुम्हाला स्मरणात ठेवेल, लक्षात ठेवेल. ॲडव्हेंचर करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असतात, आहारीच जाणं याची काही गरज नाही आहे. तर ही एक महत्त्वाची आहे किशोरवयीन मुलांमधली मानसिक समस्या. आता थर्ड समस्या फारच इंटरेस्टिंग आहे बघा. प्रेम, लव. प्रेम जडणे, प्रेमात पडणे. तुम्हाला वाटेल यार हा कसला सायकॅट्रिस्ट आहे, प्रेम तर जगण्याचा आधार आहे, माणसाचा आधार आहे, ह्याला हा माणूस समस्या कसं काय म्हणू शकतो, प्रॉब्लेम कसं काय म्हणू शकतो? प्रेम तर माणसाने केलं पाहिजे ना. पण हे जे तुमचं एज आहे ना, या एजमध्ये ती समस्या आहे. त्याचं कारण सांगतो की प्रेमात पडल्याने आणि प्रेम जडल्याने छानच वाटतं, छानच वाटतं, पण त्यामधून जर कॉम्प्लिकेशन निर्माण झाली ना तर ती कॉम्प्लिकेशन तुम्ही हँडल करू शकत नाही. आता प्रेमभंग झाला, तुम्हाला करमत नाही, मन लागत नाही, तुमचं मन एवढं सक्षम नाही की प्रेमभंग सहन करायचं. एक ब्रेकअप हुआ, दूसरा हुआ, तीसरा हुआ, चौथा. कुछ लोग ऐसे खतरनाक रहते हैं, उनको कुछ फर्क नहीं पड़ता. कुछ लोग कमज़ोर दिल के रहते हैं, फिर वो
निराश हो जाते हैं, हताश हो जाते हैं, सुसाइड का रास्ता भी कभी कभी वो चुनते हैं। तो उनके जो कॉम्प्लिकेशन है ना लव के, वो आप हैंडल नहीं कर सकते। और दूसरी बात, और एक बात बताता हूं, तुम्ही एका मुलीच्या प्रेमात पडला, मुलाच्या प्रेमात पडला, मग तिचा भाऊ तुम्हाला मारायला येतो, मग तुमचे फ्रेंड तिच्या भावाला मारायला जातात, मग त्याचे आई वडील तुम्हाला भांडायला येतात, तुमचे आई वडील त्यांना भांडायला जातात, पोलीसमध्ये कंप्लेंट होतात, शाळेमध्ये कंप्लेंट होतात, कॉम्प्लिकेशनच कॉम्प्लिकेशन, बरोबर आहे। सगळीकडे आपली चर्चा, गल्लीमध्ये, इकडे तिकडे, शाळेमध्ये। मग हे कॉम्प्लिकेशन झाले तर आर यू एबल टू हँडल इट? नाही, आपल्याला ते सहन होत नाही। आपल्याला वाटते आपली बदनामी झाली, आता आपल्याला तोंड काढायला जागा नाही। कारण ते कॉम्प्लिकेशन हँडल करण्याची जी मानसिक क्षमता असते ती या वयामध्ये, किशोर वयामध्ये डेव्हलप झालेली नसते। म्हणून प्रेमात पडणं आणि प्रेम जडणं हा किंवा ही या वयामध्ये समस्या आहे। मित्र हो, हे वय अभ्यासाचं आहे, आपलं ज्ञानार्जनाचं आहे, आपलं करिअर घडवायचं आहे, विद्याप्राप्तीचं आहे। विद्या नावाची मुलगी प्राप्त करण्याचं नाही, विद्याप्राप्तीचं, ज्ञान प्राप्त करायचं, कळलं का? त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या। ह्या गोष्टी आयुष्यात नंतर when you become a 20 years, 22 years old, these are going to happens. Nobody can stop it. Even your parent, even you can't also stop it. I know that. So still that, थोड़ा शांत रहो, थोड़ा पढ़ाई पे ध्यान दो, अपना जो गोल है, फोकस है, उस पे ध्यान दो, राइट? ओके, नाउ द फोर्थ प्रॉब्लेम और फोर्थ समस्या अशी आहे, ही काही अंशी पालकांसाठी आहे। पालक आहेत का इथे? काही थोडेफार असतील, ओके, शिक्षक लोक आहेत की या स्पर्धेच्या जगामध्ये टिकण्यासाठी जी धडपड आपण करतोय त्यामुळं फार दमछाक होते। म्हणजे हे स्पर्धेचं जग आहे ना, 8वी पासूनच ॲडव्हान्स कोचिंग, ॲडव्हान्स सिलेबस, 8वी पासून नीटची तयारी, जेईची तयारी करायची, बरोबर आहे? म्हणजे 8वी 9वीचा सिलेबस राहिला बाजूलाच, दुसरंच ॲडव्हान्स स्टडी करायची। आणि मग ही ॲडव्हान्स स्टडी करण्यासाठी वेळ थोडी पुरेसा आहे। मग सकाळी 7:30ला उठायचं, 8ला शाळेला जायचं, 8:30 ते 2:30पर्यंत शाळा करायची, मग धावत धावत 3 वाजता घरी यायचं, 3 ते 4 कसं बसं बाका जेवायचं, आणि 4 वाजता भार्गव सरांच्या ट्युशनला जायचं किंवा मग अजून कोण्या ट्युशनला जायचं, 4 ते 8। अरे मुलांना निवांत वेळ नाहीच की, खेळायला वेळ नाही, गप्पा मारायला वेळ नाही, रिलॅक्स व्हायला वेळ नाही। असं म्हणतात की मेंदूचा जो विकास आहे तो जेव्हा रिलॅक्स असतो आपण त्यावेळेस होतो, निवांत असतो त्यावेळेस होतो। इथं निवांत वेळच नाही, मेंदूचा विकास कसा होईल? मित्र, खूप वाईट वाटतं। माझ्याकडे 8व्या 9व्या वर्गातली, 7व्या वर्गातली दमलेली, थकलेली मुलं येतात, एक्झॉस्ट होतात। मला सांगा, या वयामध्ये जर तुम्ही दमलेले आणि थकलेले असतात तर तारुण्यामध्ये काय करणार? तेव्हा सुद्धा तुम्ही दमलेले आणि थकलेलेच असाल। त्यामुळे या स्पर्धेच्या जगामध्ये टिकण्यासाठी जे आपले प्रयत्न सुरू आहेत ते अघोरी आहेत, ते थकवून टाकणारे आहेत माणसाच्या मनाला आणि शरीराला। कुठेतरी ते मर्यादित पाहिजे, कुठेतरी एक सुवर्ण मध्य आपल्याला काढता आला पाहिजे, जेणेकरून आपण स्पर्धेमध्ये सुद्धा राहू आणि आपण आपल्या करिअरमध्ये सुद्धा सेट होऊ, बरोबर आहे? तर ही एक गंभीर समस्या असं मला मागच्या काही वर्षांमध्ये दिसून आलेलं आहे। आणि या स्टेजवर मी सगळ्यांना आवाहन करतो की बाबा याच्यावर गंभीर विचार करा। हा खूप, जेव्हा कसं आहे माहिती आहे का, तुम्ही इथे राहा पण मी क्लिनिकमध्ये बसतो ना, पेशंट माझ्याकडे येतात, समाजाचे खूप साऱ्या ठिकाणचे पेशंट एकत्रित येऊन माझ्याकडे येतात, ते तुमच्या नजरेस येत नाहीत, त्याचे कॉम्प्लिकेशन तुम्हाला दिसत नाही कारण तुम्ही 1-2 लोकांच्या संपर्कामध्ये येतात। माझ्याकडे सगळा ड्रेन येतो, आय एम अ सेंटर। ती थकलेली दमलेली मुलं पाहून अतिशय वाईट वाटतं।
ओके. तर ही एक समस्या आहे. आता काही एका मुलीनं म्हटलं की अँझायटी डिसऑर्डर, मानसिक डिप्रेशन ही सुद्धा या वयामध्ये समस्या आहे. चिंता आणि नैराश्य या किशोरवयीन मुलांमध्ये खूप कॉमन आहे. देव करो आणि तुम्हाला कुणालाही न हो अशी माझी मनातून इच्छा आहे. पण झालं तर त्याची मदतही घेणं आवश्यक आहे. आता समजा एखाद्याला मानसिक आजार झाला, चिंता रोग झाला, तर कसं ओळखायचं बरं? कसं ओळखायचं? काही कोणी सांगू शकता का? मी सांगतो. सगळ्यात प्रथम एखाद्या माणसाला, मुलाला मानसिक ताण असेल, मानसिक समस्या असेल, डिप्रेशन असेल, तर त्याच्या वर्तनामध्ये बदल होतो. तो एकटा एकटा राहायला लागतो, बोलत नाही, शाळेत जात नाही, ट्युशनला जात नाही, मित्रांसोबत फिरायला जात नाही. मित्र येऊन म्हणतात, काय झालं संजयला आजकाल येतच नाही खेळायला. दुसरा मित्र येतो, काय झालं अमोलला आजकाल ट्युशनला येतच नाही. शाळेतून येतो, इंटरव्हेल नंतर पळून जातो. त्याला काही प्रॉब्लेम आहे का? त्याच्या बिहेवियरमध्ये चेंज होतात जर त्या मुलाला मानसिक ताण असेल तर. त्याच्या मानसिकतेमध्ये सुद्धा बदल होतात. त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, अटेन्शन कमी होतं, तो एकटा बसून रडायला लागतो, त्याला करमत नाही, मन लागत नाही. आणि तो कधी कधी कुण्या मित्रासोबत म्हणूनही दाखवतो की बा मला जगा वाटत नाही रे आजकाल, मला मरा वाटते. आणि तुम्ही ऐकलं असेल की किशोरवयीन मुलांमध्ये सुद्धा आत्महत्या होतात. 6व्या वर्गातल्या मुलीनं आत्महत्या केली, 10व्या वर्गातल्या मुलीनं आत्महत्या केली, 8व्या वर्गातल्या मुलीनं आत्महत्या केली. दरवर्षी ह्या घटना घडतात. आणि इट्स बिकॉज ऑफ स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी. तर असं कोणाला असेल आपल्या अवतीभोवती, आपल्या घरी किंवा तुम्हाला, तर तुम्ही वेळीच मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. त्यांचं काय आहे मत त्याच्यावर ऐकलं पाहिजे, समुपदेशन घेतलं पाहिजे आणि प्रसंगी आपल्याला गोळ्या औषधं त्याचं घेतलं पाहिजे, जेणेकरून आपण या परिस्थितीमधून बाहेर निघू. ओके. सो दिस वॉज अ 5th पॉइंट. नाउ द 6th पॉइंट इज ॲग्रेशन. मित्रहो, ही जी मुलं आहेत यांच्यामध्ये आजकाल ॲग्रेशन खूप पाहायला मिळते. मुलं खूप आक्रमक व्हायला लागली, हिंसक व्हायला लागली, ॲग्रेसिव्ह व्हायला लागली. पूर्वी असं नव्हतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की नाही, तू माझ्या मित्राला मारला, आहेत त्याच्या मित्राला जाऊन मारायचं. तू माझ्या गर्लफ्रेंडकडेच पाहिला, जाऊन त्याला मारायचं. तू माझ्या बहिणीकडेच पाहिला, जाऊन त्याला मारायचं. कोणत्या तरी कारणामुळे एकमेकाला मारायचं. हाफ मर्डर किती कॉमनली ऐकतो आपण. का बरं ही आक्रमकता वाढली असेल आपल्या अंगी, आपल्या मनामध्ये? का बरं आपण एवढे आक्रमक झालो? त्याच्यासाठी खूप सारी कारणं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण, आपल्या अवतीभोवती आक्रमकता आणि हिंसा वाढली. तुम्ही पाहिलं काय? नांदेडमध्ये मी तर म्हणतो 1 दिवस आड करून एक मर्डर होतो की काय? बापरे बाप. इकडे कुठेतरी गाडीपुऱ्यातच मर्डर झाला, कवठ्यालाच मर्डर झाला, इकडेच मर्डर झाला, तिकडेच मर्डर झाला. एकमेकाला फोकसलं, नदी काठी टाकलं, हाफ मर्डर, फुल मर्डर. किती म्हणजे आपल्या आजूबाजूला हिंसा आहे. ही हिंसा आपण पाहत असतो, ऐकत असतो, त्याचा परिणाम आपल्या मनावर कुठेतरी होत असतो आणि आपण सुद्धा आक्रमक आणि हिंसक व्हायला लागतो. मूवीमध्ये, वेबसिरीजमध्ये किती व्हायलन्स आहे, क्राईम आहे. व्हिडिओ गेम्समध्ये, काही व्हिडिओ गेम्स मी पाहतो, असं स्नायपरनं त्याचं डोकं उडवलं की फाटकन डोकं फुटते, बॉम्ब फुटल्यासारखं, असं रक्ताची चिळकांडी उडते आणि ते पडते खाली. पाहिलं का तुम्ही कधी? असं नेम धरून त्याच्या डोक्यावर मारायचं, त्याचं डोकं असं फुटते, फुगा फुटल्यासारखं, आणि फटकन रक्त खाली पडते. ते चाकून येऊन मारते की असं रक्त भडबड भडबड खाली पडते. व्हिडिओ गेम्समध्ये ॲनिमेटेड असतात ते, मान्य आहे मला, पण ते पाहून, सारखं पाहून आपली मन बोथट झालीत, असंवेदनशील झालीत. त्याच्यामुळं आपल्याला रिअल माणसालाही मारायला काही वाटत नाही, कारण हे पाहून पाहून आपली मन बोथट झाली ना. मित्रो, आक्रमकपणा, ॲग्रेशन हे सगळ्याच ॲनिमलचं नेचर आहे. मला मान्य आहे की माणसाने ॲग्रेसिव्ह असलं पाहिजे, आक्रमक असलं पाहिजे, पण हे आक्रमकपणा आणि हिंसा किंवा ॲग्रेशन हे जे
गुण आहे हा सुरक्षेसाठी आहे. ॲनिमल वर्ल्डमध्ये सापाला जेव्हा तुम्ही पाय देता ना तेव्हा चावतो, तो येऊन असं पुटकन चावत नाही. कोणताही प्राणी, एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला मारत असेल ना तर तो ॲग्रेशन स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याला मारतो. सो इट इज अ डिफेन्स. स्वसुरक्षेसाठी असणारं अस्त्र आहे ते ॲग्रेशन, आक्रमकपणा. लोकांना त्रास देण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी नाही. अंडरस्टँड? इट इज फॉर डिफेन्स, इट इज नॉट फॉर ऑफेन्स. तर ह्या क्षणिक ॲग्रेशनला बळी पडू नका. तुम्हाला माहिती आहे का, आपण आत्ता ऐकलं आशामध्ये 6 महिन्यापूर्वी राजमॉलमध्ये 2-3 मुलांनी एका मुलाला मारलं. ऐकलं का? मला सांगा, मरणारा तर गेला बिचारा, पण जी मुलं ज्यांनी मारलं आता ती कुठं असतील? जेलमध्ये असतील. त्याचं जे शैक्षणिक आयुष्य आहे, त्याचं जे करिअर आहे ते गेलं ना. कारण काय? क्षुल्लक कारण. तू माझ्या भावाला मारला आणि तू माझ्या गर्लफ्रेंडला पाहिला वगैरे वगैरे. मोठं कारण आहे का काही? तू माझ्या घरावर बॉम्ब टाकला म्हणून मी मारला, असं काही आहे का? क्षणिक रागाला बळी पडून आपण असं काहीतरी करून बसतो आणि आयुष्यभर आपण पस्तावत असतो. तुम्ही ते जी 3 मुलं आहेत, मला तर माहीत नाही बापड्यांची नावे, पण त्यांना विचारा की त्यांना काय वाटत असेल. त्यांना वाटत असेल की बाबा मी कशाला मारलं, मी का मर्डर केला या मुलाचा. तो जिवंत राहिला असता तर मला अतिशय आनंद झाला असता, कारण या घटनेमुळं आमची आयुष्य उद्ध्वस्त झाली. समाजामध्ये आम्हाला तोंड काढायला जागा नाही. मर्डर मर्डर म्हणून चिडवतात मुलं, चिडवतात की नाही? तुम्ही राहू शकता का? त्याच्यामुळं क्षणिक रागाच्या याला बळी पडू नका. तुमचं ॲग्रेशन चॅनलाइज करा, दुसरीकडे वळा. हे बघा, राग, ॲग्रेशन ही एक एनर्जी आहे, त्याला तुम्ही दुसरीकडे चॅनलाइज करा. स्पोर्ट्समध्ये चॅनलाइज करा, स्पर्धेमध्ये चॅनलाइज करा. पूर्वी नाही का, जो माणूस खूप रागीट असायचा, भांडायचा, त्याला मिलिटरीत पाठवायचे लोक.